तर ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी ठाकरे सेना सोडल्याचं निश्चित झालंय। मात्र त्यांच्या विरोधात ठाकरे सेनेच्या वतीने निदर्शनं करण्यात आली आहेत आणि धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या कार्यालयात अजूनही मशाल, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे पोस्टर्स दर्शनी भागामध्ये तसेच उभे आहेत। यामुळे आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांनी। थेट जाऊया। तर आज वेगवेगळे ते ट्विस्ट पाहायला मिळाले। दिल्लीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून एक महत्त्वाची बैठक बोलवली होती। त्या बैठकीमध्ये जे 6 खासदार होते ते देखील त्यांनी गैरहजर लावली होती। मात्र आता त्या 6 खासदारांनी एक वेगळा गट निर्माण केला आहे हे असे समजले आहे। मात्र आज मी आता आहे ईशान्य मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांचे या ठिकाणी पाहायला गेलं तर काही वेळापूर्वी त्यांच्याच विभागामध्ये असलेले त्यांच्याच विभागाचे आमदार सुनील राऊत असतील किंवा विभाग प्रमुख रमेश कोगर असतील यांनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते। त्यांच्याच काही घराच्या किंवा ऑफिसच्या हाकेच्या अंतरावर हे आंदोलन करण्यात आले। मात्र त्यांच्या ऑफिसमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी अजूनही मशाल हे चिन्ह असेल। या ठिकाणी मशाल चिन्हाचा जो चिन्ह आहे ते या ठिकाणी आहे आपला भाऊ संजय दिना पाटील खासदार असं हे इथे होर्डिंग आहे। त्याच्यावर देखील पाहायला गेलं तर मशालाचे चिन्ह असलेला हा जो बॅनर आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्याच्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील आणि किंवा आदित्य ठाकरे असतील यांच्या देखील इथे जी चिन्ह आहे ते या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। मात्र दुसरीकडे जर पाहायला गेलं त्यांचीच कन्या राजूल संजय पाटील याचा देखील या ठिकाणी बॅनर आहे तो या ठिकाणी अजूनही पाहायला मिळत आहे। त्याच्यावर देखील जे नेत्यांचे काही फोटो आहेत। मर्रान साम डे मुंबई।